प्रेम संबंध, संशय आणि कौर्य यांचा भयंकर संगम असलेली ही घटना. या प्रकरणात हत्या इतकी क्रूर होती की ऐकणाऱ्याच्याही काळजाचा ठोका चुकावावा. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या घटनेचा संपूर्ण थरार नेमका कसा झाला ते क्रमाने समजून घेऊया. मृत सौरभ हा 26 वर्षाचा तरुण होता. काही दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह शेतातील एका ट्यूबवेलजवळ आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आधीच होता. सौरभचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. त्याचं शीर वेगळं करण्यात आलं होतं आणि ते घटनास्थळी नव्हतंच. त्यामुळे ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं भयानक सत्य समोर येत गेलं. तपासात उघड झालं की सौरभच्या पत्नीचे लग्नाआधीपासूनच सूरज नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही हे संबंध कायम होते. सौरभला जेव्हा या संबंधाची माहिती मिळाली तेव्हा त्याने त्याला कडाडून विरोध केला. या विरोधातून पुढे हा रक्तरंजित कट रचण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार सौरभच्या पत्नीने आपल्या बॉयफ्रेंड सूरजच्या मदतीने नवऱ्याला संपवण्याचा निर्णय घेतला. या कटामध्ये सूरजचा मित्र सलमान यालाही सामील करून घेण्यात आलं होतं. 9 जानेवारी रात्री उशिरा सूरजने सौरभला भेटण्यासाठी बोलवलं. सौरभ तिथे पोहोचला. सूरज आणि सलमान दोघांनी मिळून त्याला दारू पाजली. सौरभ पूर्णपणे नशेत गेल्यानंतर मफलरच्या साहाय्याने त्याचा गळा आवळण्यात आला. हत्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. पुरावे नष्ट करण्यासाठी धारदार शस्त्राने सौरभचं शीर धडा वेगळं करण्यात आलं. शीर बोरवेलमध्ये फेकून देण्यात आलं तर धडावरचे कपडे काढून मृतदेह तिथेच टाकून देण्यात आला, जेणेकरून ओळख पटू नये आणि हत्या असल्याचा संशय कमी यावा. इतकंच नव्हे तर सौरभची दुचाकी आणि मोबाईलही आरोपींनी एका झाडाजवळ लपून ठेवलं होतं. मात्र आरोपींचा हा डाव फार काही काळ टिकला नाही. सोमवारी पोलिसांना एका खबऱ्याकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर 4 वेगवेगळ्या पोलीस पथकांनी गावाजवळ सापळा रचला आणि पोलिसांनी पाहताच आरोपी सूरज आणि सलमान यांनी थेट पोलिसांवर गोळीबार सुरू केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी देखील गोळीबार केला. गोळीबारात मुख्य आरोपी सूरजच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. त्यानंतर सूरजला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी सौरभची पत्नी, बॉयफ्रेंड सूरज आणि त्याचा मित्र सलमान या तिघांनाही अटक केली. या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं असून कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेम संबंधातून सुरू झालेली ही गोष्ट अखेर निर्घृण हत्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि या घटनेने पुन्हा एकदा समाजाला हादरवून सोडलं आहे.